श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. येत्या 14 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या आहे. तसेच शनी अमावस्या देखील आहे आणि चंद्रग्रहण देखील याच दिवशी आहे. या अमावस्याच्या दिवशी रात्री जर तुम्हाला कोणी ही एक वस्तू जर खायला दिली तर चुकूनही खाऊ नका. अमावस्येच्या वेळेस अशा काही घटना घडत असतात की आपली मुले मग अचानक आजारी पडतात किंवा रडायला लागतात किंवा चिडचिडपणा करतात किंवा त्यांच्या स्वभावामध्ये अचानकपणे आपल्याला बदल बघायला मिळतो. तर हे नेमकं होतंय काय, कशामुळे होतंय हे आपल्याला काहीच समजत नाही. पहिल्या काळामध्ये या गोष्टी खूप घडायच्या, पण आताच्या काळामध्ये या गोष्टी घडणे थोडे कमी झाले, पण कुठे ना कुठे या गोष्टी घडणे चालूच आहे. मग आपल्याला पण कळत नाही की नक्की होतंय काय. अमावस्येला आपल्याकडून काही चुका या चुकूनही झाल्या नाही पाहिजे, कारण की भरपूर वेळा असतात की आपले शेजारी असो किंवा नातेवाईक असो, आपल्या जवळच्याच व्यक्ती असे करतात. कारण की आपण जर कुठे पुढे चाललो तर मागे खेचण्यासाठी भरपूर व्यक्ती आपल्या मागे हे उभेच असतात, कारण की ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग त्या अशा उपायांचा अवलंब हे नक्की करतात. मग तुम्ही अशा गोष्टींपासून तसेच अशा व्यक्तींपासून जरूरच लांब राहिले पाहिजे आणि तुम्ही अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी या गोष्टींची नक्की काळजी घेतली पाहिजे. सर्व पितृ अमावस्या म्हणजे पितरपाट्यामधला शेवटचा दिवस. या दिवशी भरपूर ठिकाणी श्राद्ध देखील असते. या दिवशी आपण पूर्वजांचे नामस्मरण केले पाहिजे. तसेच आपण भरपूर सेवा देखील केले पाहिजे. तसेच काही उपाय देखील तुम्ही या दिवशी करू शकता. या दिवशी आपल्याला कावळा, गाय यांना आपल्याला अन्नदान करायचे आहे. म्हणजे तुम्ही त्यांना एखादी पोळी जरूर खाऊ घालावी. आपण जे अन्न तयार करतो त्यातील काही भाग हा आपण पूर्वजांसाठी द्यावा. असे म्हणतात की आपण कावळा, मांजर आणि गाय यांना जे काही खायला देत असतो ते आपल्या पूर्वजांना देखील मिळत असते. त्यामुळे आपण अमावस्येच्या दिवशी त्यांना जरूर खायला द्यावे. अमावस्येच्या दिवशी जर तुमच्या दारात कोणीही भिकारी आला किंवा दुसरी एखादी व्यक्ती आली तर तिला काहीतरी खायला हे द्यावे. तसेच तिला जाऊ देऊ नका. मग तुम्ही अगदी चहा, पाणी किंवा तुम्ही जेवायला देखील देऊ शकता, पण कोणी जर काही मागायला आले तर त्याला तुम्ही तसेच रिटर्न पाठवू नका. या दिवशी मांसाहार हा बिलकुलही करू नका. या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. प्रत्येक अमावस्येला मांसाहार हा चुकूनही करू नका. या दिवशी अजिबात भांडण देखील करू नका, कारण की आपली वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. मग आपण जे बोलत असतो तेच होत असतं. मग आपण पॉझिटिव्ह बोललो तर आपल्या सर्व गोष्टी व्यवस्थित होत असतात आणि आपणच जर बोललो की माझ्याच्याने हे होणार नाही, मग ते होतच नाही. तेव्हा नेहमी सकारात्मकतेने बोलत जा, सर्व काही व्यवस्थित होईल. तसेच या अमावस्येच्या दिवशी पिवळी मोहरी, हळद टाकून आपण फरचीही जरूर पुसावी. यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते ती देखील दूर होते. मग पिवळी मोहरी, हळद तसेच काळे मीठ असेल तर काळे मीठ टाकावे, गोमूत्र टाकावे. हे सर्व टाकून आपण फरची ही जरूर पुसावी. यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही पूर्णतः दूर होईल. तसेच उंबरठ्यावरती हळदीचं लेपन देखील करावे. अमावस्येला जेव्हा पूजापाठ करतो तेव्हा आपण कुलदेवताचे स्मरण देखील केले पाहिजे. कुणी जर तांत्रिक बाधा करणार असेल तर मग या गोष्टी घडत नाही, कारण की जर आपल्या पाठीवरती कुलदेवतेचा आशीर्वाद असेल तर आपलं कोणीही काही करू शकत नाही. त्यामुळे आपण कुलदेवतेचं नामस्मरण हे जरूर केलं पाहिजे. वर्षातून एकदा तरी कुलदेवीला आपण जाऊन आले पाहिजे. ओटी देखील भरली पाहिजे. आता नवरात्र चालू होणार आहे. या नवरात्रामध्ये देखील तुम्ही कुलदेवीची ओटी ही जरूर भरावी. तसेच कुलदेवीला दर्शनाला तुम्ही जाऊन यावे. अमावस्येच्या दिवशी जर आपण उंबरठ्यावरती हळद आणि गोमूत्र मिक्स करून लेपन जर केलं तर कुणी जर कर्णीबाधा किंवा काही करणार असेल तर त्या गोष्टी आपल्या घरापर्यंत, घराच्या आतमध्ये बिलकुलही येणार नाही. त्या आपल्या घराच्या बाहेरच राहतील. तसेच आपल्याला या अमावस्येच्या दिवशी ही एक वस्तू कुणाकडून देखील घ्यायची नाही. म्हणजे कुणी कितीही आग्रह केला तरी पण आपण घ्यायची नाही. मग आपले शेजारी पाजारी असो, नातेवाईक असो किंवा जवळची एखादी व्यक्ती असो, ती जर कितीही आग्रह करून तुम्हाला एखादी वस्तू खायला देत असेल तर ती चुकूनही खायला घेऊ नका.
मग तुम्ही अगदी तुमच्या छोट्या लहान मुलांना देखील सांगून ठेवा, कारण की मुले लहान असतात, त्यांना या गोष्टी समजत नाही, तर त्यांना पण तुम्ही सांगून ठेवा. आपल्याला जर एखाद्याने पांढरी वस्तू खायला दिली, म्हणजे ती पांढरी मिठाई असू शकते किंवा पांढऱ्या स्वरूपामध्ये एखादी कोणती पण वस्तू असू शकते, तर ती तुम्हाला खायला दिली तर तुम्ही ती चुकूनही खाऊ नका, की जी खाल्ल्यामुळे तुमच्यावर त्याचा वाईट परिणाम होईल आणि आपल्याला अनपेक्षितपणे अनेक अडचणींना सामोरे देखील जावे लागेल. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची कटाक्षाने काळजी घ्यावी. तुम्ही प्रत्येक अमावस्येला या गोष्टीची काळजी घ्यावी, की कोणी काही खायला दिले, संध्याकाळच्या वेळेस सफेद पदार्थ काही खायला दिला तर तुम्ही चुकूनही खाऊ नका. जर खाल्ला तर मग त्याचे आपल्यालाच वाईट परिणाम हे भोगावे लागतील. तसेच या दिवशी जर सायंकाळी दूध कोणी मागायला आले तर चुकूनही दूध देऊ नका. तसेच मीठ देखील या दिवशी तुम्ही चुकूनही कोणाला देऊ नये. आपला झाडू, जे घरामध्ये आपण झाडू कचरा काढतो, तो झाडू देखील आपण कुणाला वापरण्यासाठी अगदी थोडा वेळ सुद्धा देऊ नये. आणि दूध, मीठ तर बिलकुलही देऊ नये, कारण की त्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात. मग आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते. मग आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, पैसा राहत नाही. त्यामुळे अशा वेळेस तर तुम्ही दूध, मीठ या वस्तू कुणालाही देऊ नका. सायंकाळच्या वेळेस तर बिलकुलही देऊ नका.